नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल, स्वतःची काळजी घेत असाल. तर आज ना आम्हाला इंदोरसाठी निघायचं होतं आणि त्याआधी ना मला मंगलनाथ मंदिरामध्ये माझ्या भावाला घेऊन जायचं होतं. कारण त्याच्यासाठी एक छोटासा शांती होम जो होता ना तो अरेंज केला होता आणि मग तिथेच गेलो. पूजा झाल्यानंतर लगेचच मग आम्ही हॉटेल रूममध्ये परत आलो. फायनली आता आम्ही इथून उज्जैनमधून चेकआउट करत आहोत आणि आता ट्रॅव्हल करणार आहोत पुढे इंदोरसाठी. तर इंदोरमधल्या काही ज्या प्लेसेस असतील त्या एक्सप्लोअर करणार आहोत. तर तुमच्यासोबत शेअर करेनच. आय होप तुम्हाला आवडतील. आणि आता पॅकिंग वगैरेसुद्धा झाली, जस्ट निघणारच आहोत. तर आता पुढचं जे आहे आपलं म्हणजे सगळ्यांचे झाले, जवळजवळ सगळे रेडी झाले. पुढे आपण इंदोर सिटीमध्ये सगळं जे काही असेल ते पाहू आणि तुमच्यासोबत शेअरही करू. आमचं सगळं आवरलं होतं आणि काही जणांचं अजून आवरायचं बाकी होतं. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की काल जिथे रात्री मानसरोवर रेस्टॉरंटमध्ये जेवलो होतं तर तिथेच आपण नाश्ता करून घ्यावं आणि त्यानंतर मग निघावं. तर फायनली सगळे ना गाडीमध्ये बसले होते आणि आता आमचा पुढचा प्रवास चालू होणार होता. तर सगळ्यात आधी ना आम्ही इंदोर सिटीला जाणार होतो आणि त्यासाठीचा हा आमचा प्रवास होता. एक सगळ्यांनी मिळून गाडी केली होती. श्री महाकाल केले का सगळ्या की हे अतुल लाईट बीट जाणार नाही ना, त्याला विचार. खिडक्या बंद करा, त्या खिडक्या बंद करा, एसी चालू आहे. गंगा मावशी, गणपती बाप्पा. ही पण आहे, त्याची बंद कर. हे धनुष त्याला की फोन करती है मौज. तर आता आमचा ना पुढचा प्रवास सुरू झाला इंदोरसाठीचा आणि हे अंतर थोडंसं लांब होतं. म्हणजे उज्जैन टू इंदोर आम्हाला जवळजवळ 2-2.5 तास लागणार होते आणि त्यानंतर आम्ही इंदोरमध्येच आज स्टे करणार होतो. इंदोरमधले जे प्लेसेस आहेत ते आम्ही सगळे आज एक्सप्लोअर करणार होतो. तर इथे आमचा गाडीत थोडासा टाईमपास चाललेला, डान्स वगैरे चाललेला, कोळी गीतं लावली होती आणि त्याच्यावर आम्ही सगळे नाचत होतो. कारण मलासुद्धा ना गाडीमध्ये कसं तरी होत होतं, अनइझी फील होत होतं. कारण ही ए सीची गाडी होती, म्हणजे पूर्ण ए सी होता आणि ए सीमध्ये मला असं बंद गाडीमध्ये ना थोडंसं अनइझी होतं आणि त्यामुळेच मग मी पण उठली. म्हटलं चला थोडं डान्स वगैरे करूया, म्हणजे एकाच जागेवर बसण्यापेक्षा काहीतरी ॲक्टिव्हिटी करत राहिलं तर अनइझी फील होत नाही. कारण सगळ्यांना ए सी हवा होता आणि मला बाहेरची फ्रेश हवा हवी होती, पण ते पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी इथे खूप मजा केली आणि थोडा टाईमपास असला ना गाडीमध्ये की आपल्याला प्रवासाचा कंटाळासुद्धा येत नाही आणि कधी आपलं डेस्टिनेशन असतं ना ते येतं ते आपल्याला कळतही नाही. तर इथे आम्ही सगळ्यांना बाकीच्यांना पण सांगत होतो की डान्स करा वगैरे, पण ते सगळे बसूनच हात हलवत होते आणि आम्ही काहीजणं उभे राहून डान्स करत होतो. आणि जशी जशी गाडी ब्रेक घेत होती किंवा दचके मारत होती ना तसं आम्ही पडत होतो आणि खूप मजा येत होतं, हसत होतो, जोक्स चाललेले. आणि मग फायनली येऊन जेवण्यासाठी एका ठिकाणावर येऊन थांबलो आम्ही. कुठल्या साईडला गेले सगळे? खरं तर हा मोठाच्या मोठा एक ढाबा होता जिथे ना मस्त असा कॅफेटेरिया होता आणि आजूबाजूला ना खूप छान गार्डन्स वगैरे, म्हणजे जे प्लांट्स वगैरे लावलेलं होतं. खूप छान फिरण्यासारखं सुद्धा होतं आणि मोकळ्या वातावरणात ओपन टेबल्स होते. त्याच्यामुळे ना खूप जास्त मजा वाटत होती आणि सगळ्यांनी असं लांबच्या लांब टेबलावरती ना आपलं प्रस्थान केला होता आणि प्रत्येकाचं चाललेलं की काय ऑर्डर द्यायची. फॅमिली सगळे ठरवत होते की काय ऑर्डर वगैरे द्यायची. आम्ही निघतानाच थोडासा नाश्ता केला होता, त्यामुळे मला फारशी काही भूक नव्हती. तरी पण म्हटलं आता थोडं खाऊन घ्यावं, म्हणजे पुन्हा इंदोरला पोहोचेपर्यंत कुठे थांबायचं नव्हतं. त्यामुळे मग आम्ही ते खायला सुरुवात केली. तर काही राईस वगैरे मागवलं होता आणि हे ना एक मॉकटेल मागवलं होतं. तर ते मी पीत होती आणि खरं तर मुलांसाठी मागवलं होतं, पण मी त्याला टेस्ट करत होती आणि त्यामुळे मुलांचे चेहरे ना असे झालेले की मम्मीच सगळं पिऊन टाकेल की काय असं त्यांना वाटत होतं. पण थोडंसं मी टेस्ट केलं, त्यानंतर मग लोलोला दिलं आणि प्रज्ञेलासुद्धा दिलं आणि खरंच खूप टेस्ट छान होती. मला असं वाटत होतं की अजून एक मागवावं, पण म्हटलं नको, आता ऑलरेडी भरपूर झालं होतं जेवण, त्याच्यामुळे मग नाही मागवलं, स्किप केलं. पण खरंच हे ना ढाबा होता ना खूप छान होता. थोडं कॉस्टली होता, पण त्याची टेस्ट वगैरे जी जेवणाची होती ना तर ती खूप छान होती. आवडली आम्हाला सगळ्यांनाच.
इथून निघण्यापूर्वी ना खूप सारे फोटोज क्लिक केले आणि व्हिडिओसुद्धा रील बनवल्या. आता सगळ्या तुमच्यासोबत मी शेअर करेनच हळूहळू. पण खूप छान अनुभव होता इथला आणि मग आम्ही पेमेंट करून पुढच्या प्रवासाला निघालो आणि फायनली येऊन आम्ही इंदोरला पोचलो होतो. इथे जे पॅलेस होतं, रजवाडा होता, तर तिथे येऊन आम्ही पोचलो होतो आणि आम्हाला कळलं की ते आज मंडेला ना बंद असतं. पण म्हटलं आता ठीक आहे, आपण आलो आहे तर थोडेसे फोटो वगैरे क्लिक केले. काय आहे? तर बघा, आपण कधीही ट्रिपला कुठल्या गेलो ना, तर आपली तर मजा असते, त्याचसोबत ना मुलांचीही मज्जा असते. म्हणजे त्यांना हवं नको ते सगळ्या गोष्टी घेता येतात आणि मजा करता येते. त्याच्यामुळे ना आमच्या लोलाचीसुद्धा अशीच काही मजा चालली होती. आजचा हा रजवाडा ना बंद होता, म्हणजे आज बंद होता मंडे असल्यामुळे आणि आम्हाला याच्याबद्दल काही आयडिया नव्हती. मग आमच्या ड्रायव्हरने सांगितलं की पुढचं जो आपलं बघण्याचा स्पॉट आहे तर तिथे मोठी गाडी जात नाही. मग आम्ही आमची गाडी तिथेच ड्रॉप केली आणि मग लोकल ऑटोने आम्ही मग शीश महल पाहायला गेलो. शीश महल खरंच खूप सुंदर होता आतून आणि फोटोग्राफी अलाऊ नव्हती, त्यामुळे मग मी तिथे काही प्रयत्न केला नाही घेण्याचा. त्यानंतर मग आम्ही बडा गणेश मंदिर जे प्लेस आहे तिथेसुद्धा गेलो. खरंच खूप गणपती छान होता, मूर्ती जी होती ना खूप सुंदर होती. आणि त्याच्यानंतर मग पुढे आम्ही ना अन्नपूर्णा मातेच्या मंदिरातसुद्धा जाणार होतो. तुम्ही बघू शकता गणपतीची मूर्ती किती सुंदर आहे. तर थोड्या वेळ इथे आम्ही बसलो, कारण इथे आमची गाडी पुन्हा येणार होती आणि मग आमच्या गाडीनेच आम्ही पुढे जाणार होतो. मस्त मंदिराच्या आजूबाजूचा परिसर नाही. अरे पण तेच चांगलं आहे. बोल, आता आम्ही आलेलो आहे. आय एम कमिंग टू अन्नपूर्णा मंदिर. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही आलो अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात आणि खरंच हे मंदिर ना खूप सुंदर होतं. आजूबाजूचा परिसरही सुंदर होता, त्याचबरोबर ना आतला मंदिराचा परिसरसुद्धा खूप सुंदर होता. पाहण्यासारखं सगळं होतं. फक्त एवढंच होतं की वेळ थोडा कमी होता. कमी वेळात सगळ्या गोष्टी फिरायच्या होत्या. असं वाटत होतं की इथून उठावंच नाही. आणि आज इथे ना तुलसी विवाह होता, त्यासाठी मग हे अशा प्रकारे ना ऊस सगळीकडे मंदिरात लावला होता. त्यांची काहीतरी असेल प्रथा, म्हणजे असेल काहीतरी, त्यांचं माहिती नाही. पण आम्ही विचारलं पंडितजींना, तर ते म्हणाले की आज तुलसी विवाह आहे, त्याच्यामुळे सगळीकडे ऊस जो आहे तो असा बांधलेला आहे, लावलेला आहे. आणि मंदिर खरंच खूप सुंदर होतं. इतकं वाईट होतं मंदिर आणि म्हणजे असं वाटत होतं की पायसुद्धा आपण ठेवावं की नाही मंदिरात, इतकं क्लीनसुद्धा होतं. मला तर खूप आवडलं. छान दर्शन घेतलं आम्ही. इथे थोडं एक 15-20 मिनटं बसलो. जरी वेळ कमी असला ना तरीसुद्धा आपण या गोष्टी करतोच. तर 15-20 मिनटं आम्ही सगळेजण इथे बसलो, थोडंसं देवाचं चिंतन केलं. त्यानंतर मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आणि आता वेळ होती की हॉटेल रूममध्ये जाण्याची आणि ऑन द वेच आम्ही ना हे एक हॉटेल जे होतं ते सिलेक्ट केलं होतं. खूप जास्त आम्हाला काही फिरायचं नव्हतं, कारण हायवे रोडच होता आणि म्हटलं चला इथेच जाऊया करून. आम्ही सगळे गाडीत बसलो होतो, जेंट्स सगळे जाऊन पाहून आले आणि त्यानंतर मग सगळ्यांनी इथून हॉटेलमध्ये प्रस्थान केलं. हॉटेल रूमवर फ्रेश झाल्यानंतर काही जणं जी होती ना सराफ मार्केट फिरण्यासाठी आणि काही शॉपिंग करण्यासाठी इंदोर मार्केटमध्ये गेले आणि काही जणं होती ना जी की 56 दुकानामध्ये, म्हणजे हे 56 दुकान असे एक प्लेस आहे जिथे खूप सारे फूड स्टॉल आहेत. वेगवेगळ्या व्हरायटीचे फूड तुम्हाला इथे दिसतात आणि तुम्ही टेस्ट करू शकता. म्हणजे विकतच घ्यावे लागतात, पण खूप छान वेगवेगळी व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळते एकाच ठिकाणी. मग आम्ही ठरवलं की आपण तिथे जाऊया. तर माझी कॅपॅसिटी काही शॉपिंग करण्याची इंदोर मार्केटमध्ये नव्हती, कारण मी खूप थकली होते आणि मला असंही काही घ्यायचं नव्हतं. त्यामुळे मग मी तिकडे एक स्किप केलं आणि आम्ही इथे 56 दुकानामध्ये आलो. तर आता आम्ही सगळ्यांनी ठरवलं की एक डिश घ्यायची, प्रत्येकाने सेम डिश नाही घ्यायची, तर प्रत्येकाने एक सिंगल डिश घ्यायची आणि ती सगळ्यांनी टेस्ट करायची, कारण जेवायचंसुद्धा होतं आणि माहिती नाही टेस्ट कशी असेल हा विचार करून मग आम्ही हे सगळं डिसाईड केलं. आणि आता तुम्ही पुढे बघाल की आम्ही काय काय टेस्ट केलं, खूप साऱ्या गोष्टी खाल्ल्या. आणि ह्या तर आम्ही आता जस्ट आलेलो आहोत इंदोरमधलं फेमस 56 दुकान या ठिकाणी. म्हणजे इथे जवळजवळ 56 शॉप आहेत, दुकानं आहेत. तिथे वेगवेगळ्या स्पेशालिटीचे, वेगवेगळ्या व्हरायटीचे फूड तुम्हाला टेस्ट करायला मिळतात, म्हणजे खायला मिळतात. तर बघूया आता आम्ही काय काय खाणार तुमच्यासोबत नक्की शेअर करेन.
चला आपण बघूया 56 दुकान. तर सगळ्यात पहिल्यांदा ना आम्ही इथे सोया चाप जे आहेत, पनीर चाप जे आहेत, तर ते घेण्यासाठी इथे आलो. 2 डिश आम्ही घेतल्या इथून आणि मी एक टेस्ट केला. मला फार काही आवडत नाही ह्या गोष्टी, त्याच्यामुळे मग मी ते काही खाल्लं नाही, फक्त एकच खाल्लं. पण बाकी सगळे जे होते ना ते तुटून पडले. लोलोने बिचाऱ्याने एक लॉलीपॉप घेतला होता त्याच्यासाठी आणि तो तेच खात होता. पण मी मात्र ना राज कचोरी घेतली, कारण मला राज कचोरी खूप आवडते आणि इथे ना जरा थोडी वेगळी वाटत होती, त्यामुळे मी घेतली आणि खरंच सांगते खूप टेस्टी होती राज कचोरी. मला खूप जास्त आवडली आणि मी ती संपवलीसुद्धा, पूर्ण खाल्ली, कारण मला ती गोष्ट आवडत होती. त्याच्यामुळे मग मी ती पूर्ण फिनिश केली. त्यानंतर आम्ही दुसरा पदार्थ ट्राय केला, तो म्हणजे ना वफल, आणि ती खरंच टेस्ट वेगळी होती. आवडलं आम्हाला सगळ्यांना. त्यानंतर मला सगळ्यात जास्त आवडली ती म्हणजे ही सीताफळ बासुंदी, आणि ती अशा प्रकारे त्यांनी ना प्रेझेंट केली होती, सर्व्ह केली होती आणि आम्ही ती 2 घेतली होती. एक प्लेन बासुंदी आणि एक सीताफळ बासुंदी. तर सगळ्यात जास्त मला ना सीताफळ बासुंदी आवडली. खाओ खाओ. नंतर ना हा एक ड्रिंकचा प्रकार ट्राय केला होता. जेव्हा ना आपण ती ड्रिंक पितो तेव्हा आपल्याला ना म्हणजे तोंडामध्ये ना बबल्स आल्यासारखे वाटतात. तर ते घेतलं. त्यानंतर इथे एक मोमोजची प्लेट घेतली होती आणि ती सुद्धा आम्ही शेअर करून सगळ्यांनी खाल्ली. आणि पर्सनली मला ना मोमोज फार काही आवडत नाहीत. म्हणजे एखादा पीस मी खाऊ शकते. खूप सारं मला असं खायला आवडत नाही. तर मग मी एक पीस घेतला, ट्राय केला. कारण मी पण ठरवलं होतं की आज जेवण वगैरे जास्त काही करायचं नाही. हे सगळं थोडं-थोडं ट्राय करायचं आणि खरंच खूप छान होतं. म्हणजे तुम्ही जर कधी आलात इंदोरला तर नक्की याला व्हिजिट करा. अजूनही खूप सारे आम्ही पदार्थ ट्राय केले. पुढे तुम्हाला दिसेलच. तर आम्ही नेक्स्ट जो होता तो जामून शॉट घेतला होता. जामून शॉट ना मस्त होता. मला खरंच खूप आवडला आणि ट्राय केल्यानंतर मला ते वर्थ वाटलं. त्यानंतर मग इथे ना आम्ही पुढे आलो आणि इथे ना तुम्हाला लाईव्हमध्ये ना आईस्क्रीम बनवून देतात फ्रूटचं, मिक्स फ्रूटचं. तर आम्ही मिक्स फ्रूटचं आईस्क्रीम इथे ऑर्डर केलं होतं आणि वेट करत होतो की ते कसे बनवतात वगैरे. तुम्हीही बघू शकता आणि खरंच त्याची टेस्ट होती ना ती कशी होती तुम्हाला मी पुढे सांगते, म्हणजे वर्थ होतं की नाही. आणि लोलोनी तुम्ही बघितली किती मज्जा केली ती. बघू. जास्त मोसंबीच लागते. वरून मारतो ना आईस्क्रीमवर. मला पण द्या चम्मच. नंतर मुलांना ना डोरा केक खायचा होता, पण त्याच्यामध्ये मला इतकं काही युनिक वाटलं नाही. नेहमी आपण म्हणजे बाहेर खातो मुंबईत वगैरे तशा प्रकारचंच होतं. त्याच्यामुळे मग आम्ही ते काही घेतलं नाही. पुढे मग प्रज्ञाला खायची होती पाणीपुरी. मग आम्हीही टेस्ट केली, 2-3 प्लेट घेतल्या आणि वेगवेगळ्या टेस्टची पाणीपुरी, म्हणजे पाणी जे असतं ना तर ते पाणीपुरीत टाकून देतात आणि थोडी वेगवेगळी डिफरंट टेस्ट होती. मुंबईतसुद्धा अशा प्रकारची मिळते, पण इकडची थोडी टेस्ट जी होती ना ती डिफरंट लागत होती. सो मग आम्ही सगळ्यांनी ती ट्राय केली आणि प्रज्ञेला पाणीपुरी खूप जास्त आवडते, त्याच्यामुळे तो नेहमी ताव मारतो त्याच्यावरती आणि तो आवडीने खातोसुद्धा. असं तुम्हाला चाव पहिल्यांदाच असं काहीतरी स्मोक पान ट्राय केलं होतं आणि खरंच याचा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. आणि अजून आम्ही 2-3 गोष्टी काही ट्राय केल्या होत्या, पण त्याच्या क्लिप्स काही मला मिळत नाही, कारण खूप दिवसानंतर मी व्हिडिओ जे आहेत ते अपलोड करते, एडिट करते, त्याच्यामुळे त्याच्या क्लिप्स काही मला सापडत नव्हत्या.
तर आता व्हिडिओ एंड करण्याच्या आधी तुम्हाला एक रूमची झलक दाखवते. तर 1 नाईटसाठी स्टेसाठी आम्ही हा रूम घेतला होता. समोर डोअर होता, बाजूला एक छोटा टेबल होता, कॉफी टेबल. त्याच्याच बाजूला लागून TV आणि त्याच्या बाजूला लागून ड्रेसिंग टेबल. TVच्या खाली एक ड्रॉवरचं कपाटही होतं. 2-3 चेअर्स होत्या. त्यानंतर बाजूला सोफा. आतल्या साईडला एक डबल बेड होता आणि त्याच्याच बाजूला टॉयलेट बाथरूम कॉमन होतं. त्याच्या आतमध्ये सुद्धा कपाट वगैरे होतं. पण क्लीनच्यानुसार म्हणजे पडदे क्लिनिंग किंवा फर्निचर या बाबतीत मला हा रूम अजिबात आवडला नाही. आम्ही ज्या किमतीला हा रूम घेतला होता ना, त्याच्यानुसार हा रूम मला काही इतका आवडला नाही. तर चला असो, आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला खूप मजा आली असेल. तर अजूनही पुढचे खूप छान छान ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तुम्हालाही मजा येईल. तर पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक शेअर करत राहा. चला पुन्हा भेटू, बाय.